कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अंबाबाई, काय चुकलंय काय कळना झालंय बघ। जावई बापू सुनबाईला आणायला गेलते, पण सुनबाई त्यांच्यासोबत काय आलीच नाही। काय घडलं असेल तिकडं? सुनबाई खरंच काडीमोड देते का काय अधिपतीला? एवढा का रागराग करायला लागली ती? ती अशी नाही आहे माहितीये मला, पण मग आताच तिने असा निर्णय का म्हणून घेतला असेल? जावई बापूला विचारलं तर काय बी बोलले नाहीत ती। नंतर सांगतो म्हणले। नंतर सांगाया एवढं काय झालं आहे? अरे देवा, काही प्रत्य घडलं नसेल ना? आई अंबाबाई, अजून किती संकट टाकणार आहेस या घरावर? ही संकट दूर करण्यासाठी सुनबाई या घरात येणं गरजेचं आहे बघ। तिला एक डाव या घरात पाठव, मग बघ मी जाऊ देणार नाही तिला या घराबाहेर। भूवीला बी समजावून का या घरानं आपल्याला लय दिलंय। पैसा अडका मान मारात हे जर का टिकवायचं असेल ना तर सुनबाईला टिकव। घरच्या लक्ष्मीला उमऱ्याबाहेर जाऊ देऊ नगस। पण मग मी हे समजावून बोलते खरं, भुई ऐकल का माझं? अगं आज 18 तारीख आलीये, अजून शिक्षकांचे पगार झालेले नाही। हो ना, आपल्याला पण घर मुलं बाळ आहेत की नाही? अगं पगार नाही झाला तर मग खायचं काय? मी रोज विचारते फुलपगारे सरांना, रोज सांगतात ते बोलतो बोलतो। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अक्षरा, तुझा पगार झाला का ग? नाही अगं, तिचा काय पगार? सून ती सूर्यवंशींची। तिला काय गरज आहे पगाराची? एक मिनिट, काय झालंय? अगं पगार नाही झाला अजून। तुझा झाला का ग पगार? नाही मग तू बोलली नाहीस? नाही, म्हणजे मला वाटलं तुमचा झाला असेल, माझ्या एकटीचाच अडवून ठेवलाय। म्हणजे तुझा काय अडवतील? अगं सून आहेस ना तू त्यांच्या घरची। अक्षरा, तू प्लीज तुझ्या सासूबाईंशी बोल ना। अगं खूप अडचण आहे, बँकचे हप्ते, मुलांचा खर्च। माझ्या सासूबाई पण आजारी असतात। अगं माझ्या मुलीची फी सुद्धा भरायची आहे। हो, नाही नाही, बरोबर आहे तुमचं, मी समजू शकते। मी बोलते फुलपगारे सरांशी। अगं सरांशी कशाला? शाळा तर तुमची आहे ना। तू भुवनेश्वरी मॅडमशी बोल, त्या नक्की ऐकतील। हो, मी बोलते, तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल। हा, सूर्या बाबा, एका प्रश्नाचं उत्तर देशील काय? मला सांग, आम्ही नशीबवान आहे का कम नशिबी आहे रे? काय म्हणलास? नशीबवान आहे। आम्हाला बी असंच वाटत होतं। आमच्या आयुष्यात आईसाहेब आहेत, मास्तरीनबाई आहेत, आमच्यासारखं नशीबवान कोण असणार असं म्हणायचो आम्ही। पण आता मास्तरीनबाई आयुष्यात आहेत म्हणायचं का होत्या म्हणायचं? ए दादा, सांगी सोडून गेल्या वाटतं रे आम्हाला। तुला जरी वाटत असलं नशीबवान, तरी आम्ही कम नशिबीच आहे। त्या आयुष्यात एक आहेत एक नाही, तो आईसाहेब आहेत, मास्तरीनबाई नाहीत, काय उपयोग आहे सांग? अंबाबाईकडे एकच मागणं आहे बघ, मास्तरीनबाई आणि आमच्या आईसाहेब एकत्र येऊन देत आणि गुन्ह्या गोविंदांना नांदू देत, बास। हा, बाकी काय नको आम्हाला। परवा एवढं भारी स्वप्न पडलं की नाही, आई शपथ लय। मला काय स्वप्न पडलं माहिती आहे? मी अंबाबाईच्या मंदिरात होतो बरं काय, आणि अंबाबाईच्या मंदिरात आहे की नाही, आईसाहेबांनी मास्तरीनबाईंच्या हस्ते पूजा ठेवली होती, आणि ती पूजा बिजा झाली, सगळं झालं। आणि मी जसं आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घालतोय की नाही, तसं मास्तरीनबाईंनी आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घातले रे। हा, आणि आईसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला मास्तरीनबाईंच्या, आणि म्हणल्या, सुनबाई जाऊ म्हणले जग जिंकून या। आई शपथ, एवढं भारी वाटलं मलाच, जग जिंकल्यावर वाटायला लागलं खरंच की। एवढा आनंद झाला की नाही, एवढा आनंद झाला। बरं स्वप्न तिथं संपलं नाही, नंतर काय झालं, महाप्रसाद होता, महाप्रसादाचा एक घास आईसाहेबांनी
आमच्या मास्तरीनबाईसनी भरवला आणि मास्तरीनबाईंनी एक घास आईसाहेबांनी भरवला. हा खरं सांगतो, गाय जशी वासराला माया लावती का नाही तशी माया दिसत होती दोघींच्या डोळ्यात. एवढं भारी वाटलं का नाही. तिकडं मायाचा पूर आला होता आणि आमच्या डोळ्यात पाण्याचा पूर आला होता. खरं सांगतो, याला पाण्याचं पण अवघड असते बरं काय. आनंदात बी येते, दुःखात बी तेवढंच येते. काय गंमत काय कळत नाही मग. कसं वाटलं स्वप्न? ना तर खुळाचं आम्हाला माहित आहे, तर फक्त एवढं स्वप्न पूर्ण होऊ दे म्हणजे झालं. बास काहीतरी जादू कर. पूर्ण होईल का रे स्वप्न? हा व्हायला पाहिजे रे. हे काडी मोडची नोटीसच देऊन ठेवली की रे मास्तरीनबाईंनी. ती नोटीस दिल्यापासून सगळी बोंबाबोंब झाली बघ. आईसाहेब एवढ्या कावल्या मास्तरीनबाईंवर. आणि आईसाहेबांचं पण बरोबर आहे. कुठल्या बी आईला वाटणारच की आपल्या पोरग्याचा संसार मोडला नाही पाहिजे, सगळं नीट चाललं पाहिजे बाबा. त्यासनी वाटणं साहजिक. मास्तरीनबाईंनीच कसं काय असं पाऊल उचललं मला काय कळत नाही रे. मला खरंच वाटत नाही बघ. विश्वास बसत नाही. डोसकं बंजाळल्यावानी होतंय. ए नंद्या, हे बघ, हे पैसे चंचीला नेऊ. उलट माणूस. हे पैसे दे चंचीला. आणि हा, मी तुला चंचीला पैसे द्यायला लावलेत, हे कुणाला बी कळता कामा नये. आणि हा, ही चिठ्ठी बी देतील. आणि तिला सांग, मला जे काही सांगायचंय का नाही ते समजा या चिठ्ठीत लिहिलंय मी. पण तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही ना. तू ज्यादा बोलू नकस बर का. आणि हा, चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाचायचं बी नाहीस. होय. दुर्गे, दुर्गे, अगं थांब. काय ग, इथं काय करतीयस? काय करतेस म्हणजे? नाही म्हणलं, सूर्य पश्चिमेला उगवला का काय? सूर्य कशापायी पश्चिमेला उगवल? नाही म्हणजे तू देवळात आलीस ना व, ते देवाला तुझं दर्शन होणार. का गाते? मी कधी बी देवळात येत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं, देवावर माझी श्रद्धा नाही का? कवा येतेस ग देवळात? येते की म्या, ताई बरोबर येते की म्या. येस. भुवी येते म्हणताना तिच्या बरोबर येतीस. एकटी कवा येतेस ग? ते म्हणजे ते ते म्हणजे हे बघ आत्ते, देवाची भक्ती का नाही मनापासून करायची असते. आणि त्यासाठी रोज रोज देवळात आलंच पाहिजे असं काही नाही ग. देव का नाही मनात असला पाहिजे. कळतंय तुला? ताई इकडे या, इकडे या. तुम्ही बी या. ए दादा इकडे ये. ओ दादा या या या, इकडे या, इकडे या. हा जमले का समजे? अगं आत्ते, तू यासनी कशापायी बोलवलंयस? नाही म्हणलं प्रवचन देतेस ना व, तर समजायला सांग. मी एकटी का म्हणून सण करू. काय हसताय समधी जण? कामं नाहीत का तुम्हासनी? काय हो दादा, कशापायी दात खेळी? जावा चला. अरे जावा म्हटलं की. कामं करा आपापली. ए तू आत्ते, तुला माझे पाय खेचायला लई मज्जा येते ना व? बरं राहिलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.